व्हीनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स यांना ओळखत नाही असं असेल का कोणीतरी? या दोघींनी ज्या पद्धतीनं टेनिसमध्ये एक आपली स्वतःची उंची निर्माण केली ना, त्या मागची कथा मात्र काही वेगळी आहे बरं का. ते 1980चं वर्ष होतं आणि रिचर्ड नावाच्या एका गृहस्थानं टीव्ही लावला होता. त्या टीव्हीवर त्यानं पाहिलं की रोमानियाच्या एका महिला खेळाडूला टेनिस मधल्या तिच्या कामगिरीबद्दल एवढ्या मोठ्या रकमेचा धनादेश देण्यात आला होता, जो धनादेश त्याच्या वार्षिक परिश्रमानंतर जी त्याला रक्कम मिळते त्या रकमेच्या कैक पटीनं अधिक होता. आणि त्याच वेळेस रिचर्डनं ठरवलं, माझ्या मुलींना सुद्धा मी टेनिसपटू बनवेन आणि अशाच रीतीनं त्या कामगिरी सुद्धा खूप छान करतील आणि अर्थातच पैसाही चांगल्या पद्धतीनं मिळवतीलच. तुम्ही म्हणाल यात विशेष गोष्ट ती काय? यस, विशेष गोष्ट ही की सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रिचर्डला टेनिस बद्दल काहीही माहिती नव्हती. दुसरा मुद्दा असा की टेनिस खेळण्यासाठी किंवा तो शिकण्यासाठी जो पैसा द्यावा लागणार होता, तो पैसा देण्याची ऐपतही रिचर्डची नव्हती. आणि त्याही पेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळी त्याच्या मुलींचा जन्मही झालेला नव्हता. आणि त्यावेळेस त्यानं आपल्या मुलींबद्दल हे स्वप्न पाहिलं होतं. कालांतरानं जेव्हा मुलींचा जन्म झाला तेव्हा त्यानं स्वतः त्यांना टेनिस शिकवायला सुरुवात केली. कारण ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगवेगळी पुस्तकं वाचून वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यानं टेनिस बद्दलची खूप चांगली माहिती गोळा केलेली होती आणि आता तो स्वतः आपल्या मुलींचा टेनिस कोच बनला होता. अर्थात टेनिस खेळणं ही त्या काळी गोऱ्यांचीच मक्तेदारी होती. त्यामुळे जेव्हा हा एक काळा वडील आपल्या 2 मुलींसह टेनिस खेळण्यासाठी ग्राउंडवर जात असे ना, तेव्हा खूप कल्लोळ माजत असे. अनेकदा त्यांना शिव्या शापही ऐकावे लागत. आणि तरी सुद्धा अजिबात मागे न हटता आपल्या मुलींचं व्यवस्थितरित्या प्रोटेक्शन करत त्यांना टेनिस खेळणं शिकवणं आणि त्यामधले वेगवेगळे डावपेच शिकवणं सुद्धा रिचर्डनं सुरूच ठेवलं होतं. एकदा तर असंच झालं, आपल्या मुलींना तो टेनिस शिकवत होता आणि तेव्हाच त्या गुंडागर्दी करणाऱ्या काही लोकांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. आपल्या मुलींना वाचवताना तो खूप जखमी झाला. अक्षरशः त्याचे दातही काढून घेण्यात आले होते. आणि त्या रात्री घरी परतल्यानंतर आपल्या डायरीत रिचर्डनं लिहिलं, या दंतहीन माणसाला इतिहास अतिशय धैर्यशाली मनुष्य म्हणून ओळखेल. आणि खरंच त्यानं आपलं धैर्य अजिबात गमावलं नाही. आपल्या मुलींना टेनिस शिकवणं आणि वेगवेगळ्या इव्हेंट्सना त्यांना घेऊन जाणं त्यानं कंटिन्यूच केलं. आणि जेव्हा काही वेळा त्यांना अनुभव येत की हे तिघही जात त्या एखाद्या गेमसाठी एखाद्या स्पर्धेसाठी, तेव्हा बाकीचे गोरे लोक खूप जोर जोरात ओरडत आणि ह्या मुली विचारत की ते एवढा गलका का करत आहेत. तेव्हा रिचर्डचं उत्तर असे, एवढ्या सुंदर मुली त्यांनी कधीच पाहिल्या नाहीत ना, म्हणून ते गलका करत आहेत. बघा, रिचर्डनं मुलींच्या जन्माच्याही अगोदर पाहिलेलं स्वप्न त्याच्या मुलीनं म्हणजेच या सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांनी खरंच करून दाखवलं की. म्हणूनच तर आई वडिलांनी सुद्धा आपल्या लेकरांसाठी स्वप्न पाहिले पाहिजेत खरे. अर्थात स्वप्न पाहणं आणि स्वप्न लादणं यातला फरक मात्र समजावून घेतलाही पाहिजे. थँक्यू.